माता नमो नमः नर्मदा माता नमो नमः नमो नमो नर्मदा माता नमो नमः नर्मदा माता नमो नमः नर्मदा माता नमो नमः नर्मदा माता नर्मदा माता नमो नमः नर्मदा माता नमो नमः नर्मदा माता नमो नमः सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज नर्मदे हर नर्मदे हर शिवस्वरूप राष्ट्र संत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांच्या कृपाशीर्वादानं तसेच परमश्रद्धेय स्वामी माधवगिरीजी बाबा यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली शुभ प्रेरणेने शुभ आशीर्वादाने भगवान सर्वेश्वर भगवान या ठिकाणी सिद्धेश्वर भगवंताच्या असीम कृपेनं आपली नर्मदा परिक्रमा चालू आहे। कार्यक्रमाचा 7वा-8वा दिवस आहे। 10वा दिवस जय जनार्दन कंपनी श्री रावसाहेब निमसे सर्व परिवार ज्यांचा साऊंड आहे सहकार्य आहे आमचे सुनील भाऊ पळसकर आमचे तबलजी श्री ओंकारजी ताजने श्री हरिभक्ती महाराज नवनाथ महाराज राठोड आणि विशेष देव आपलं सगळं या कार्यक्रमाचं यात्रेचं व्हिडिओ सर्व दर्शन आपल्याला लाईव्ह घरी होतं आहे। ते आदरणीय श्री अवनकरजी उमेशजी अवनकर श्री मंगेश भाऊ ठाकरे श्री सोपन भाऊ सानप श्री समाधान भाऊ पाटील आमचे दिनेश मामा सर्व अंकुश भाऊ शिवप्रसाद हनुमानजी महाराज कृष्णाजी महाराज ऐकले सर्व आमचे पवार साहेब सर्व मंडळी सर्व भक्त मंडळी आणि विशेष आपल्या सर्व महिला भक्त मंडळ मातृशक्ती पितृशक्ती मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या सर्वांना व्यासपीठावरून जय जनार्दन नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर या ठिकाणचे महंत आणि सिद्धेश्वराचे पुजारी देव श्री महेंद्रपुरीजी महाराज आत्ताच त्यांनी सांगितलं काही तर ते वारायचे नर्मदा माता माझे आई मजला ठाव देवा पायी नर्मदा माता माझे आई मजला ठाव देवा पायी नर्मदा माता माझे आई मजला ठाव देवा पायी नर्मदा माता माझे आई मजला माता माझे काही गोष्टी घडत राहतात वाऱ्यामुळे आपण व्यवस्थित ठेवलं नाही ते आणि म्हणून सर्व व्यवस्था लागते इकडे तिकडे होतं आहे सर्व आणि म्हणून आपल्याला सर्वांना जेवणाच्या अगोदर सत्संग प्रवचन या ठिकाणी करायचं आहे। बाबांच्या अनुज्ञेनं या ठिकाणी सर्वांच्या वतीनं या ठिकाणी सत्संग प्रवचन होईल आणि त्यानंतर महाप्रसाद होईल। आपण सर्व भाग्यवान आहोत सर्व पुण्यवान आहोत म्हणूनच ही नर्मदा यात्रा या ठिकाणी आपली संपन्न होते आहे। अतिशय पुण्यपावन क्षेत्र आहे इकडे लक्ष द्या सर्वांनी कारण बाहेरून सुद्धा यात्रेकरू आलेले आहे आपलं लक्ष जाऊ शकतं तिकडं त्यांचे जेवण झाले चालले ते आपल्याला असं वाटतं आपलं काऊन होईना अजून आपलं होईल सगळे गाणे होतील आहे की वेळेवर आणि म्हणून अतिशय बाबाजींच्या कृपेने नर्मदेच्या कृपेने
आपलं सर्वांचं स्नान झालेलं आहे, प्रायचित्त झालेलं आहे, संकल्प झालेला आहे, विधी झालेले आहे आणि दर्शन पण झालेलं आहे. आता भोजन करून पुढच्या प्रवासाला आपल्याला जायचं आहे. अतिशय परमपावन एक क्षेत्र आहे. नेमावर असं नाव आहे. या ठिकाणी नर्मदे मातेची नाभी म्हणजे बेंबी मध्यभाग आहे. म्हणजे अजून अर्धा आपल्याला जायचं आहे, अर्ध्यापर्यंत आपण आलेलो आहे. मध्यभाग म्हणतात. कोणाचं वाजत आहे पण? बरं, इकडं लक्ष द्या. नाभी म्हणजे नेमावर. आपण सर्व नेमावर आहोत. कोणाचे नियम राहिले असेल तर इकडं आले तर नियमावर होऊन जाईल. बाबाजी नेहमी म्हणजे सांगायचे, जो माझ्या नेमा पडेल मी त्याच्या कामा. नियम फार महत्त्वाचे, प्रास्ताविक सांगतो तुम्हाला. आणि म्हणून ही भूमी कशी आहे आपल्याला बघायची आहे. हे क्षेत्र कसं आहे, पुण्य सलिले नर्मदा मा कशी आहे द्यावं, तिचं वर्णन थोडं करायचं आहे, तिचं गुणगान गायचं आहे. आणि म्हणूनच आपण सत्संगाला बसलो आहोत. आपण फार भाग्यवान आहोत. बाबांचं प्रवचन दर वेळेस म्हणजे जवळजवळ 3 परिक्रमा बाबांच्या झाल्या. आम्ही 2 परिक्रमेला होतो, 3ऱ्या परिक्रमेला नव्हतो. तर याच ठिकाणी बाबांचं सत्संग प्रवचन झालेलं आहे. आणि म्हणून बाबांनी या स्थानाचा महिमा सांगितलेला आहे. आपल्याला नाही एवढं येणार, पण जेवढं येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि म्हणून आपण त्यांचे भक्त आहोत, शिष्य आहोत, ऐक नाही, त्यांचे साधक आहोत. आणि म्हणून त्यांच्या अनुज्ञेनं आपल्याला जेवढं शक्य आहे नर्मदामाईच्या कृपेने तेवढं आपल्याला करायचं आहे. सर्व मंडळी बघत आहेत, आनंदाने आपलं चाललं आहे. असंच आपल्याला अजून 7 दिवस आहे की नाही लागणार आहे. आपण सर्वांनी जास्तीत जास्त जप मौन आणि करायचं आहे. आपली यात्रा निर्विघ्नपणे पार पाडावी यासाठी हनुमान चालिसा, भजन, कीर्तन, प्रवचन, जप, तप आपलं गाडीत आणि करायचं आहे. न सांगता करायचं आहे. थोडं फोनवर थोडं कमी वेळ देऊन, घरी जास्त बोलणं कमी करून, आणि आपण काही कुठं वेगळ्या मार्गाला नाही, म्हणून आपण चांगल्या मार्गाला एक योग्य पाऊल आपण चांगला टाकलेला आहे, चांगल्या दिशेला पाऊल टाकलेलं आहे. तुकोबराय म्हणतात, जवळ हे सकळ सिद्ध आहे की नाही. जोपर्यंत सकळ सिद्ध आहे हे सिद्धेश्वरावा, तोपर्यंत हात पाय चालत आहे. जोपर्यंत हातपाय चालत, तीर्थयात्रा जाय चुकू नको असं तुकोबराय म्हणतात. तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. भरतखंडामध्ये तीर्थयात्रेला फार महत्त्व आहे. आणि म्हणून ही तीर्थयात्रा आहे. इकडं लक्ष द्यावं. तीर्थ म्हणजे पवित्र स्थळ, पावन क्षेत्र, पवित्र क्षेत्र. त्या स्थानाला तीर्थ म्हणतात. आणि म्हणून ही सिद्धोकी भूमी आहे, म्हणून सिद्धेश्वर आहे. भगवान परशुरामाचे वडील जमदाग्नी, त्यांची ही पुण्यभूमी, त्यांची ही तपस्थली. अजून कोणी सांगत सनत कुमार, चारीकुमार, त्याने त्यांची तपस्थली आहे. अजून बाबांच्या प्रवचनातून गालव मुनी यांची तपश्चर्या आहे. अनेक सिद्धोकी भूमी आहे. 84 सिद्ध आहे. 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मिळाला असा अभंग आहे ना. 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मिळाला. 84 सिद्ध आहे. असं म्हणतात की ही भूमी, या ठिकाणी पांडव आलेले वनवासात असताना, म्हणून पांडवकालीन मंदिर असंही मानलं जातं. पांडव इथं येऊन गेलेले. देवा हो, किती पुण्य आणि पावन, परमपावन भूमी असेल. अशा ह्या भूमीवर आपण बसला आहात. आणि म्हणून आजच्या या सत्संगासाठी एक श्लोक घेऊ आणि त्या श्लोकावर सेवा करायची आहे. भगवान 7व्या अध्यायामध्ये अर्जुनाला सांगताहेत. 3रा श्लोक आहे. मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये
यततामपि सिद्धानां कश्चिन्मा वेत्ति तत्त्वतः। या श्लोकाचा अर्थ असा आहे, मनुष्यानां सहस्रेषु, माणसामध्ये हजारो मनुष्यामध्ये एखादा सिद्ध होतो. मनुष्यानां सहस्रेषु, सहस्र म्हणजे हजार, हजारामधून एखादा येतो. यततामपि सिद्धानां कश्चिन्मा वेत्ति तत्त्वतः. त्यामध्येही अजून एखादा माझ्याकडे येऊन पोहोचतो. म्हणजे त्या हजारातून अजून हजारामध्ये एखादा माझ्याकडे पोहोचतो. यततामपि सिद्धानां कश्चिन्मा, त्यामधून अजून एखादा सिद्ध होऊन यततामपि सिद्धानां कश्चिन्मा वेत्ति तत्त्वतः, तत्वतः मला येऊन पोहोचतो, असं भगवंताचं आणि अर्जुनाला सांगणं आहे. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद द्यावा. संवादामधून श्रीमद भगवद्गीता तयार झालेले, लक्ष द्या, इकडं लक्ष द्यावं. आपण भाग्यवान मंडळी आहोत, आपल्याला श्रवण करायला मिळत आहे. ब्रह्मविद्या या योगशास्त्रे, हे योगशास्त्र आहे, ब्रह्मविद्या आहे. गीता म्हणजे श्रीकृष्ण अर्जुन संवादी, श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाचा संवाद आहे. आपल्या जीवनामध्ये नेहमी संवाद असावा, वाद नसावा. किती सुंदर वाक्य आहे का नाही? वादानं काय होतं? नुकसान होतं, चांगलं होत नाही देवा. म्हणून संवादाने चांगलं होतं. नेहमी आपण सुसंवाद साधला पाहिजे. सुसंगती सदा घडो, असं ते वार आहे का नाही? असं ते राहू दे, आहेत लावलेलं आहे. नागणी डिस्टर्ब होऊन जातं मस्त. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे. हो का या ठिकाणी भगवंत अर्जुनाला सांगतायत, हा संवाद आहे. नेहमी माणसांनी संवाद साधला पाहिजे. ताई, अक्का, भाऊ, दादा, कोणी संवादाने चांगलं होतं आणि वादाने वाईट होतं, एवढं ध्यानात ठेवा. आणि म्हणून नेहमी संवाद साधला पाहिजे, नेहमी चर्चा करायला पाहिजे. वाळवंटामध्ये पंढरपूरला सर्व संत मंडळी बसली बरं. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, आहे की नाही, सगळे नामदेव महाराज, सर्व मंडळी संत मंडळी बसली असल्यानंतर नामदेव महाराज लगेच चर्चा करायला लागले. संत मंडळी, भक्त मंडळी पुढे गेली का संवाद साधतात. त्यांचा संवाद सुरू झाला का महर्षी वाल्मिकींनी शतकोटी रामायण लिहिलं. शतकोटी म्हणजे 100 कोटी, 100 कोटी रामायण लिहिलं. आपण का बरं 100 कोटी अभंग लिहू नये, असं नामदेव महाराजांचं म्हणणं झालं. भगवान पांडुरंग होते, अरे नामदेवा, एवढं शक्य आहे का? काय अशक्य आहे? तुमची कृपा असेल तर काय नाही. भक्ताचा किती अधिकार आहे भगवंत. महर्षी वाल्मिकी ते लिहू शकतात, आहे की नाही? आम्ही नाही करू शकत, आम्ही नाही भक्त तुझे. पांडुरंगाला लढीबाळपणे प्रेम भांडारी भगवंताचं संत नामदेव महाराज सांगतायत, आम्ही नाही करणार. आणि म्हणून संत मंडळ, मला हे सांगायचं, संवाद. संत कुठे गेल्यानंतर माऊलीनं, नामदेव महाराज, सगळ्या संतांनी तीर्थयात्रा केली द्यावं. तीर्थयात्रा कशासाठी? का आपलं मन पवित्र होण्यासाठी, आपल्या मनाचं परिवर्तन होण्यासाठी. आणि ते परिवर्तन होण्यासाठी आठवड्यातून, महिन्यातून, 15 दिवसातून, आपल्या वर्षातून थोडं कमी ना 8 दिवस 15 दिवस बाहेर गेलं पाहिजे द्यावं. काही काही मंडळ म्हणते हवा खाल्ली पाहिजे. थोडं हवा बदल, रंग बदल, आहे की नाही? रंग बदल म्हणजे हळद बरं का, पिवळं, आहे की नाही? त्याला हिंदीमध्ये रंग बदल म्हणतात. थोडंसं का होईना वातावरण, ते परमश्रद्धे स्वामी माधवगिरीजी बाबा नेहमी सांगतात, तिकडे लक्ष द्या जावं. आपल्या घरातलं कोणी गेलंय तर आपल्या आईला
आपल्या वडिलांना, आपल्या भावांना, बहिणींना, कोणालाही बाबा नेहमी सांगतायत कोणालाही घेऊन जा द्यावं, तेवढंच दुःखाचा परिहार होतो. तीर्थ हे माणसाला एवढं पवित्र करतात. बाबांचं दर्शन होतंय नेमावर. सर्वांनी हात जोडा द्या हो. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज, सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज. किती भाग्यवान आहे द्या हो. या विज्ञानाच्या साह्यानं आपल्या सर्वांना लाईव्ह दर्शन होतंय बाबांचं द्या हो. किती कृपा आहे. आणि म्हणून बाबा प्रसन्न आहे द्यावं. बाबा प्रसन्न आहे ना आपण सर्व प्रपन्न आहे, म्हणजे शरण आहे. आपण त्यांना शरण आहे. आपण सर्व हात जोडून त्यांना आहे की नाही चरणाजवळ बसलेले आहोत. आणि म्हणून ते प्रसन्न आहे द्यावं. आपले सद्गुरू जेव्हा प्रसन्न असतात समजून घ्यायचं का आपण प्रपन्न आहे, आपण शरणागती त्यांची पत्करलेली द्यावं. बाबा खूप प्रसन्न आहे, खूप आनंद आहे. म्हणून बाबा नेहमी सांगतात का तीर्थयात्रा कशासाठी करायचा, का दुःख आहे ना दुःखाचा परिहार झाला पाहिजे, दुःख कमी झालं पाहिजे देव, त्याच्यासाठी तीर्थयात्रा केली पाहिजे. आपल्या घरातलं कोणी गेलं ना मग आपण ते दुःख रडत बसतो, दुःख धरून बसत राहतो, रडत बसत राहतो. तर रडत न बसता आहे की नाही तीर्थयात्रा करावी, तीर्थयात्रा करावी, पुण्य असतं. आणि म्हणून त्यांना बी दुःख कमी होऊन जातं द्यावं आणि आपल्याला बी पुण्याची प्राप्ती होती द्यावं. म्हणून अशा पवित्र ठिकाणी गेल्यानंतर मन शरीर असं पावन होतं द्यावं. आजचं हे क्षेत्र आहे पुण्यक्षेत्र, ही सिद्धोकी भूमी आहे. म्हणून मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्ध आहे. हे सिद्धेश्वर द्यावं. पांडवकालीन म्हणतात मंदिर आहे. खरंच पाहिलं ना पूर्वीचे कसे मंदिरं वगैरे असतात. आता किती मंदिरं कसे जरी केले तरी असे होणार नाही द्या. ते विटा पहा, ते दगडं पहा, ते अजून पहा तुम्ही किती आपण बघतो तर पाहतच राहावं असं वाटत. कवर पाहतच राहावं, कवर फोटो घेतच राहावं. आता घरोघरी फोटो कार झाले. पूर्वी म्हणजे क्वचित फोटोवाला राहायचा ब्लॅक अँड व्हाईटवाला किंवा ते. आता सगळ्याजवळ कॅमेरा आहे, म्हणजे मोबाईल आहे, कोणी काढू शकतं द्यावं. सांगायचं तर चांगल्या गोष्टी, चांगले फोटो, चांगले मंदिरं, चांगलं आपण सेव्ह केलं पाहिजे, वाईट डिलीट केलं पाहिजे. आणि म्हणून अशी सिद्धभूमी आपण सर्व त्या सिद्ध मुनी, सिद्धेश्वर आणि या सिद्धांच्या दर्शनाला आलो होतो. जमदाग्नी देवा हो, ज्यांच्या पोटी भगवान परशुराम 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी केली द्या. असे भगवान परशुराम, त्यांचे वडील आणि त्यांची पत्नी रेणुका आहे की माहूर गडावरी, माहूर गडावरी तुझा माहूर गडावरी, माहूर गडावरी तुझा भक्त येतील दर्शनात. असं रेणुका माता जमदाग्नी त्यांच्या पोटी भगवान परशुराम, असे या जमदाग्नीचं इकडं सगळं ब्राह्मण मंडळी द्यावं. ती सर्व ब्राह्मण मंडळी परशुरामाला, भगवान परशुरामाला मानतात द्यावं. आणि म्हणून आम्ही ज्या शाळेत धर्मशाळेत आहे ती ब्राह्मण समाजाची धर्मशाळा आहे. ही जाट धर्मशाळा आहे. बाबांनी मागच्या प्रवचनात म्हणजे 2014च्या प्रवचनात सांगितलं की इथं जाट धर्मशाळा आहे. खूप मंडळी जाट समाजाची मंडळी द्यावं. ते क्षत्रिय होते द्यावं. आणि म्हणून त्यांची धर्मशाळा द्यावं. ही अशी जी मंडळी असतात द्यावं, पुण्यवान मंडळी, ती अशा धार्मिक ठिकाणी म्हणजे धर्मक्षेत्रामध्ये अशा धर्मशाळा वगैरे करून ठेवतात द्यावं. आणि म्हणून एवढी व्यवस्था करणं किती अवघड आहे की नाही. सगळ्यांना झोपायची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था तसं अवघडच येते द्यावं. आणि म्हणून अनेक संतांचे आश्रम या ठिकाणी, अनेक सिद्धमुनी, अनेक साधू यानुक संत आहे. अशी ही सिद्धभूमी. म्हणून मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्ध. हजारामधून एखादा सिद्ध होऊन जातं देवावर. फार अवघड आहे ते सिद्ध होणं, फार अवघड आहे. सिद्ध का होतात इकडं लक्ष द्या. महात्माजी आहे त्यांच्यासारखे टाळ्या वाजा. त्या ठिकाणचे पुजारी पण ठाणापती परमपूजनीय महेंद्रपुरीजी महाराज आहे.
त्यांना नमो नारायण, ओम नमो नारायण. अशी ही सिद्धभूमी द्याव. हजारोमधून एखादा सिद्ध होणं फार अवघड आहे. हे सिद्ध का होत आहे तिकडे लक्ष द्यावं. आपल्याला वाटतं एखादा माणूस एवढं सिद्ध का होत, ते लहानपणी जिद्दी असतात. जिद्दी असतात. ज्यांच्याजवळ जिद्द आहे ना, बरं का, जिद्दी असतात, जिद्द असतात आणि म्हणून ते प्रसिद्ध होतात. म्हणून प्रसिद्ध झाले, प्रसिद्ध का म्हणून ते सिद्ध असतात. म्हणून असे महापुरुष, सत्पुरुष, युगपुरुष सिद्ध असतात द्यावं. ही सिद्धोकी भूमी आहे. म्हणून अशा सिद्धभूमीवर आपण बसला आहात. किती पुण्य आहे, किती भाग्यवान आहे. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज सिद्ध झाले. एवढ्या लहानपणी, बालपणीच सर्वज्ञता, बालपणीच एवढं सगळं ज्ञान जनार्दन स्वामींना. एवढे कसे सिद्ध. तर बाबाजी नेहमी सांगायचे, बाबांचे हजारो जन्म झाले, कितीतरी जन्म झाले, जन्मोजन्मी आम्ही ऐक. आणि म्हणून असे सिद्ध पुरुष जनार्दन स्वामी असतात द्यावं. लहानपणीच शिवपुराण, एकनाथी भागवत, आईच्या पोटातच म्हणजे बाळसाईच्या गर्भ अवस्थेत असतानाच भागवत ऐकायचं द्यावं. आईवडील फार पुण्यवान पाहिजे. आपण जी मंडळी आलो ना द्यावं, आपले आईवडील फार पुण्यवान. आईवडिलांच्या पुण्यानं तीर्थयात्रा घडते, तेवढं ध्यानात ठेवा द्यावं. आणि म्हणून फार पुण्य लागतं यायला, आहे की नाही. ते पूर्ण व्हायला, एखादं सिद्ध व्हायला आईवडिलांची पुण्य आहे. आणि म्हणून असे पुण्य करत 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 ते आणि साधू संत सिद्ध होऊन जातात देव. असे हे सिद्धेश्वर आणि भगवान शंकराचं दर्शन झालं द्यावं. अतिशय सुंदर भगवान शंकराचं आहे का दर्शन आपल्या सर्वांना झालं. शंकरा शंकरा पार्वती महेश्वरा, शंकरा शंकरा पार्वती महेश्वरा, चंद्रमौळी शंकरा चंद्रशेखरा, चंद्रमौळी शंकरा चंद्रशेखरा, भस्मभूषण भस्मभूषण. भगवान शंकरांनी भस्म लावलेला आहे. बिल्वभूषण भस्मभूषण, देवादे देव महादेव शंकरा, ध्यानयोगी महायोगी गौरी शंकरा, शंकरा शंकरा पार्वती महेश्वरा, महेश्वरा, चंद्रमौळी शंकरा चंद्रशेखरा, चंद्रमौळी शंकरा चंद्रशेखरा. जसं या ठिकाणी भगवान सिद्धेश्वर आहे, असं सद्गुरू जनार्दन स्वामींच्या जीवनचरित्रामध्ये जनार्दन स्वामींनी पहिलं पिनाकेश्वर बांधल्यानंतर वेरूळला सिद्धेश्वर. सिद्धेश्वर तिथं सिद्धेश्वरी म्हणजे पार्वती रुसून बसलेली आहे, ती सिद्ध आहे. आणि म्हणून तिथं बाबाजींनी सिद्धेश्वराची स्थापना केली, त्या सिद्धेश्वरी. म्हणून ते सिद्धेश्वरी पण सिद्धेश्वर अपभ्रंश झाला सिद्धेश्वर. आणि म्हणून दुसरं मंदिर जनार्दन स्वामींनी वेरूळला सिद्धेश्वर बांधलं द्यावं. कृष्णेश्वराच्या सन्निध द्यावं. किती सिद्धता आली असं. वेळगंगा आहे त्या ठिकाणी. आणि कुठलीही गंगा माणसाला पावन करते. इकडं लक्ष द्या. आपलं घर, आपलं ऑफिस म्हणा, आपलं राहण्याचं ठिकाण म्हणा, कुठेही पाण्याच्या ठिकाणी असावं बरं का. एखाद्या ज्योतिषाच्या जवळ असावं, एखाद्याच्या डॉक्टरच्या जवळ असावं, विहीर असावी, बारावी असावी, किंवा तलाव असावी, किंवा नदी असावी, नदीकाठ. म्हणून पूर्वीची गाव पहा तुम्ही, प्रत्येक ठिकाणी गाव आहे ना नदीकाठी पहा. आता मनुष्याने गाव सोडून बरं का नाही का, नदी सोडून इकडं बंगला बांध, तिकडं बांध, गा इकडं प्लॉट घे, तिकडं प्लॉट घे, आहे का नाही. लक्षात येत आहे तुमच्या. इकडं घेईन तिकडं घेईन, इकडंच जायचं तिकडे. आणि मग त्यांना ही पवित्रता म्हणजे अशा पुण्यवान ठिकाणी, डॉक्टरच्या ठिकाणी, पाण्याच्या ठिकाणी का द्या हो. त्या पाण्याची पवित्रता, निर्मलता,
स्वच्छता, ते गुण आपल्यामध्ये येतात. म्हणून आपलं घर अशा ठिकाणी असावं, चांगल्या माणसाच्या ठिकाणी असावं, विद्वान मंडळीच्या ठिकाणी जवळ असावं, म्हणून चांगले संस्कार येतात. नाही तर पान तुम्ही असा बंगला राहतो का घराचं तिथे घरच्या पोराला काहीच समजत नाही का, म्हणजे त्या घरात काय चालू आहे काही नाही, आपलंच घर आहे की नाही. हा चाललाय गेम खेळत, फार जीवनाचा गेम होऊन जातो त्याचं फार, आहे की नाही. आणि फार ते काय आता नवीन निघले खेळ ते खेळतो आणि त्याला मग संस्कार कुठून येणार. हां, आणि म्हणून अशा विद्वानाच्या ठिकाणी द्यावं, पाण्याच्या ठिकाणी ते असे दिव्य गुण येतात द्यावं, संस्कार येतात द्यावं, म्हणून ते सिद्ध होऊन जातात. म्हणून जे जिद्दी असतात ते सिद्ध होतात आणि तेच प्रसिद्ध होऊन जातात द्यावं. आणि म्हणून अशी सिद्धोकी भूमी द्यावं. इकडे लक्ष द्या. हे सत्संग, हे प्रवचन, स्नान, विधी, पूजा कोणी असो आपल्या यात्रेमध्ये आपण आलं पाहिजे द्यावं. नाहीतर काही मंडळींना असं वाटतं आपलं काही काम नाही. मजा हजा करण्यासाठी नर्मदा परिक्रमा नाही द्यावं. तुम्हाला सांगितलं ही भक्ती यात्रा आहे, ही अध्यात्म यात्रा, ही तपस्या आहे द्यावं. तपपूत आहे नर्मदा माता, ही तपस्विनी आहे. आणि म्हणून असं तप घडलं पाहिजे आपल्याला. नाहीतर मग आम्ही त्या भानगडीत पडत नाही, आहे की नाही. एक विनोद आहे, एका शाळेमध्ये मुलांना एका गुरुजीनं विचारला. ते गुरुजी थोडेसे गेंगणे होते. अर्थातच आपण कोणी गेंगणं वगैरे असलं का आहे की नाकात बोलणारं, थोडं आपल्याला हसू येतं, पण ती वस्तुस्थिती आहे. इकडे लक्ष द्यावं. आपण बोर झालो ना, हे विनोद कशासाठी, आपल्याला प्रसन्नता करण्यासाठी द्यावं. आणि म्हणून त्या गुरुजी थोडेसे गेंगणे होते आणि त्या मुलाला आता असं बसलेले होते शाळेत मुलं, आणि त्याला विचारलं, चांगले साहित्य कानाची बोटं कोणी तोडली होत. म्हणजे एका पोराला उठवलं आणि त्याला सांगितलं, चांगले साहित्य कानाची बोटं कोणी तोडली. आता तो बी गेंगाणा होता, ह्या गुरुजीला माहीत नाही. असं घडतं, योगा असतो कुठं फार गमती जमती. म्हणून तुम्हाला सांगतं द्यावं. सिद्ध मला हे याच्यात सांगायचं की बाबा आपण त्या भानगडीत पडलं पाहिजे. काही मंडळी या भानगडीत पडत नाही, म्हणून हा दृष्टांत आहे सांगायचं, मला सांगायचं. इकडे लक्ष द्या. काही घेणं नसतं हे मला म्हणायचं आहे. आता तुम्ही इकडे लक्ष द्या. शाळा चालू आहे आणि त्या शाळेमध्ये ते गुरुजी शिकवतात. आणि शिकवता सांगितलं का साहित्य खानाची, उठ रे, साहित्य खानाची बोटं कोणी तोडली. हा ते थोडेसे तोत्रे बोलत होते आणि त्या मुलाला उठवलं. एवढ्या शाळेमध्ये एखादा मुलगा असतो, मनुष्यानाम सहस्र हजारो, एखाद्यामध्ये आता सगळेच बोबडे असतात, सगळेच गेंगाने असतात असं नाही, काही नाही. एखादा असतो. आता त्यांना काही माहीत नव्हतं, सहज त्यांनी उठवलं आणि त्यांनी सांगितलं, चांगले साहित्य खाण्याची बोटं कोणी तोडली. आता तो गेंगाना असल्यामध्ये म्हणे काही मी याच्या भानगडीत पडत नसतं काय. आता तो आपल्याला हसू आला की नाही. ही वस्तुस्थिती पाहा तुम्ही द्या हो. आता मला हा दृष्टांत याच्यासाठी सांगायचं, बरेच मंडळमध्ये मला काही मी याच्या भानगडीत पडत नसतं. म्हणजे इकडं स्नान चालू आहे, मी याच्या भानगडीत पडत नसतं. इकडं प्रवचन चालू आहे, मी याच्या भानगडीत पडत नसतं. असं नाही, मी असं नसलं पाहिजे द्यावं. आणि म्हणून त्या गुरुजीला राग आला आणि त्यांनी त्याचा कान धरला. चाल हेडमास्टरकडे चाल, माझी टिंगल करतो काय, माझी टिंगल करतो काय. आणि म्हणून हेडमास्टरकडे गेले आणि कर्मधर्म सहयोगाने इकडे लक्ष द्या. ते हेडमास्टर स्वतः गँगाने होते, तोत्रे बोत्रे बोलायचे होते किंवा ते गेंगाने होते. हे मास्तरला माहीत नाही. आता मोठी शाळा आहे ते सगळं. आणि म्हणून सहज एक कंप्लेंट म्हणून करून, म्हणजे तर हा माझी टिंगल करतो. आता हेडमास्तरनी पाहिलं, केस बाजूला करून ठेवला, आहे का नाही. इकडे लक्ष द्या हरकत लय माझ्या. म्हणजे आता सर सांगायला लागला का ही माझी टिंगल करतो. म्हणजे आता काय टिंगल करत होता का तो? टिंगल नव्हता करत. त्याचा जे स्वभाव आहे ते प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगवेगळा असतो. आणि म्हणून सांगितलं, हा माझी टिंगल करतो. ही टिंगलच झाली आता. एक जनार्दना जनार्दना स्वामी जनार्दना जनार्दना. देव फार लक्ष आलं पाहिजे. श्रवण मंगलम देव. मनुष्य फार म्हणजे खूप ऐकलं पाहिजे.
खूप श्रवण पाहिजे, म्हणून त्या श्रवणासाठी आपण हे ऐकलं पाहिजे. दृष्टांत विनोदी कशासाठी सांगितले जातात देव. आणि मग सांग सर माझी हा टिंगन टिंगन करतं, टिंगन टिंगन करतं. मग ते हेडमास्तर म्हणे दोघं काय माझी टिंगन करणार आले काय. विनोद सोडून द्या देव. यामधलं भाग असं घ्यायचं का आपल्याला का तो म्हणे ना मला काय माहीत मी अशा भानगडीत पडत नसतो काय. आता ही भानगड आहे का. हां आणि बऱ्याचशा मंडळीला ही भानगड वाटते, पण ही भानगड नाही आहे हे मला सांगायचं आहे. असो इकडं लक्ष द्या का हे सत्संग प्रवचन आहे. आपण एक आध्यात्मिक एक तप करू राहिले द्या हो. आणि म्हणून सत्संगाला जेवढा वेळ जाईल द्या हो. जेवायच्या अगोदर आहे ना काहीतरी ऐकलं पाहिजे, काहीतरी जप केलं पाहिजे, काहीतरी तपश्चर्या केली पाहिजे, म्हणजे खायच्या अगोदर काहीतरी केलं पाहिजे एवढं ध्यानात ठेवा. तसं खायचं नाही. प्रवचन भजन कीर्तन प्रवचन हे केल्याशिवाय आपण काय खायचं नाही. आणि म्हणून भोजनाच्या अगोदर आपल्याला लांबचा प्रवास आहे आणि म्हणून आपण हे श्रवण करायचं. जेवढं आपण चांगलं श्रवण केलं. आता यातून आपल्याला गोष्टी घडल्या का आपलं घर कुठे असलं पाहिजे, आपलं संस्कार कसे असले पाहिजे, आपलं शिक्षण कसं असलं पाहिजे, आपले संस्कृती कशी असली पाहिजे. संस्कृती म्हणजे राम आणि विकृती म्हणजे रावण एवढं ध्यानात ठेवा द्यावं. आपल्याला संस्कृती निर्माण करायची म्हणून संस्कार लावायचे, म्हणून शिक्षण आहे द्यावं, म्हणून सत्संग आहे. सत्संग कशासाठी द्यावं. सत्संग म्हणजे सलाईन बरं का ध्यानात ठेवा. सत्संग म्हणजे सलाईन. एखादा माणूस आजारी पडला आहे त्याला काहीच खाता येत नाही पित नाही काही नाही काही नाही, पण सलाईन जर लावली तर कसं टवटवीत होऊन जातं. तर कारण सलाईन मिळाली ना. असं या यात्रेमध्ये द्या हो. आपण कोणी म्हणजे आहे की नाही असं सलाईनवर आला असं म्हणजे मरगळलेल्या आपण आळस आला असेल, आपल्याला काही दुःख झालं त्रास झाला असं किंवा काही त्याचा परिहार व्हावा म्हणून सत्संग आहे. सत्संग म्हणजे सलाईन आहे. आणि म्हणून सत्संग म्हणजे विचार, सारासार विचार. हरिपाठ माऊलीनं सांगितलं संतांच्या संगती मनोमार्ग गती. संतांच्या संगतीमध्ये काय होतं मनाला मार्ग मिळतो देव, सिद्ध होऊन जातो. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्ध. एखादा सिद्ध होऊन जातो. भगवान म्हणतायत यततामपि सिद्धानाम कश्चिन मावेत. एखादा सिद्ध होऊन जातं. तत्वतः सिद्ध होऊन जातो. माझ्याकडे येतो द्यावं. त्या हजारोमध्ये एखादा अजून द्यावं. सर्वच नाही येत द्यावं आहे की नाही. सर्वच मंडळी यात्रेला नाही येत द्यावं आहे की नाही. जायचं म्हणून जायचं येत असं नाही द्यावं. आणि म्हणून एवढ्यामधून एखादा आपल्या गाडीमध्ये सुद्धा बरं का एखादी ताई एखादी भाऊ एखादं सुद्धा चांगलं भक्त असतं मस्त सिद्ध असतं बरं का. ध्यानात ठेवा. त्या सिद्धामुळे ज्या पुण्यामुळे त्या पुण्यामुळे आणि अजून चांगल्यापैकी चालतं द्यावं असं समजू नका द्यावं. असतं ताईमध्ये सुद्धा आहे. संत मीराबाई आहे, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत बाईमध्ये सुद्धा म्हणजे स्त्रीमध्ये सुद्धा संत होऊन गेले. आणि म्हणून इकडे बी कोणी नामदेव महाराज आहे, कोणी संत तुकाराम महाराज, कोणी ज्ञानेश्वर महाराज, कोणी जनार्दन स्वामी, कोणी समर्थ आहे, कोणी कोणी काय कोणी काय कोणी काय कोणी 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 असतं द्यावं. हे सिद्ध असतात ते द्यावं. आणि म्हणून ते सिद्धामुळे आणि आपलं सगळं सिद्धीत जातं द्यावं. आणि म्हणून आपली यात्रा सिद्धीत जावं याच्यासाठी आपण फार सावधान राहिलं पाहिजे. तुम्हाला सांगितलं ना या कोरोनाच्या काळात फार सावधान राहिलं पाहिजे आणि समाधानी राहिलं पाहिजे. मनुष्य समाधानी राहिलं पाहिजे एवढं बाकी खूप द्यावं. आणि म्हणून या काळामध्ये आम्ही नेहमी सांगत राहतो 40 वर्षापर्यंत शरीर बरं का आपल्याला सांभाळतं. ऐकताय ना तुम्ही सगळी मंडळी. 40 वर्षापर्यंत एक ज्यांचं 40 वर्ष नाही त्यांनी ध्यानात ठेवा. ज्यांचं 40 वर्ष 40च्या आत आहे ना वर्ष त्यांनी मस्त खायचं प्यायचं काही ताण नाही करायचं. किती खा पचून जातं. मशीन नवीन राहतं काहीच अडचण नाही काही नाही काही नाही. पण ज्यांचं 40शी झालं आहे बरं का 40 नंतर शरीर आपल्याला सांभाळावं लागतं. द्या 40पर्यंत आपल्याला शरीर सांभाळतं पण 40 नंतर शरीराला सांभाळता लागावं लागतं द्यावं. आणि म्हणून फार ध्यानात ठेवलं पाहिजे. 40 नंतर जी मंडळी द्यावं ही गोळी अमुक गोळी तमुक गोळी आहे की नाही. झोपल्यावर गोळी झोपल्यावर गोळी झोपायच्या आधी गोळी जेवायच्या अगोदर गोळी सारखा गोळीवार चालत राहते द्या आहे की नाही. फार अवघड असतं द्यावं. फार देवाने कसं निर्माण केलेलं द्यावं.
म्हणून मनुष्यानाम सहस्रेश हा मोठ्या भाग्यानं बडे भाग्य मनुष्य तनु पावा सुर दुर्लभ सद ग्रंथ न गावा. मोठ्या भाग्यानं आपल्याला शरीर मिळालं द्या हो. महाराजजी बसलेले मध्ये दुर्लभो मानुष्य देव देहीनाम क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभम म्हणणे वैकुंठ प्रिय दर्शन. दुर्लभ असा मनुष्य देह आपल्याला मिळाला आहे. देहीनाम क्षणभंगुरा क्षणात नाश पावणारा आहे देह. आणि म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे आहे की नाही. आणि म्हणून देह दिला भजन गोमटा. भजन करण्यासाठी दिलं आहे ना. आपण भजन केलं पाहिजे, जप केलं पाहिजे, तप केलं. जप तप कर्म क्रिया नियम धर्म आहे की नाही. माऊलींना हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी. खूप असं नामाचं महत्त्व सांगितलं द्या. या नामस्मरणानं काय काय होत नाही. पळे भूत बाधा भेने आहे की नाही. सगळे भूत बाधा पापाचे पर्वत भस्मनामा गणित. खूप या नामाने काय 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 होतं. खूप महिमा आहे नामाचा महिमा आहे. या मनुष्य शरीराचा महिमा आहे द्या हो. आणि म्हणून ही सिद्धभूमीमध्ये आपण असं सिद्ध झालं पाहिजे. म्हणून जनार्दन स्वामी असे सिद्ध होते लहानपणापासूनच. सिद्ध होण्यासाठी फार कष्ट आहे, फार कष्ट आहे. म्हणजे कष्टाविना फळ. आपण कष्ट जर केले नाही तर आपल्याला फळ भेटणार नाही. बरीचशी मंडळी म्हणतात मला हे भेटलं नाही, मला ते भेटलं नाही. पण तेवढे कष्ट झाले नसेल ना म्हणून भेटले नाही. इकडं लक्ष द्या. आधी कष्ट मग फळ. म्हणजे काय. झाड लावायचं, ते लहानचं मोठं करायचं, आणि जेव्हा फळ येतील तेव्हा आपण ते खायचे. म्हणजे आधी कष्ट मग फळ. आता झाडच लावायचं नाही किंवा लावलं बी तर त्याला पाणी घालायचं, खत पाणी घालायचं नाही. आणि मग म्हणायचं फळ भेटलं नाही. तो काकाने ठेवलं की ते फळ. म्हणजे कष्ट काहीच नाही. म्हणून द्या हो आपलं ही अध्यात्म यात्रा आहे, ही तपश्चर्या आहे द्या हो, ही भक्ती यात्रा आहे. आपण कष्ट घेतलेच पाहिजे, कष्ट झालेच पाहिजे ना. आधी कष्ट मग फळ. आपण या यात्रेमध्ये जेवढं आपण कष्ट घेऊ, जेवढं जप करू, तप करू, साधना करू, भक्ती करू, सेवा करू, आपण एकमेकावर परस्पर देव हो परत एकमेकावर प्रेम करू, तेवढं आपल्याला भेटणार आहे. चेंडू आपण जेवढा भिंतीवर मारला ना, जेवढ्या जोराने मारला तेवढ्या जोराने आपल्याकडे येत राहतो. जेवढं आपण करू तेवढं आपल्याकडे येत राहतं देव. आपण पैसे बँकेत टाकतो ते वाढण्यासाठी का कमी होण्यासाठी. वाढण्यासाठी करतो ना. असं हे आपण जेवढं करू ना या यात्रेमध्ये देव, काही बी कोणाला देऊ. दिदल्या विन प्राप्ती. माऊली काय म्हणते हरिपाठामध्ये, दिदल्या विन प्राप्ती. हे सिद्ध का होतं देव, हे देतात अगोदर. कोणी तसं सिद्ध झालेलं नाही आहे देव. आपलं संपूर्ण आयुष्य, आपलं संपूर्ण ज्ञान, संपूर्ण सगळं 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 दुसऱ्याला देऊन टाकतात देव. येथे उपकारासाठी आले घर ज्यावे कोणती. सद्गुरू जनार्दन स्वामी काय एवढे मान सिद्ध झाले. संपूर्ण कर देहाचे दान, देहाचं दान करून टाकलं भगवान शंकराला. एवढंच काय, पण जीभसुद्धा कापून टाकले देवाला. भगवान शंकराला बाबाजींनी जीभसुद्धा कापून टाकलेली देव. का नको या जीबीनं काही म्हणायला देव. काय काय दान करता येते संत म्हणून. म्हणून संत हे सिद्ध होऊन जातात देव. म्हणून फार कष्ट आहे. आपल्याला जरी थोडा त्रास वाटला हे ते, पण त्रास हा चांगल्या करता येते यावं आहे का नाही. कोणतं बी चांगलं भेटतं. आता आपण एवढ्या रात्री आलो, अजून लवकर आलं असतं तर अजून चांगलं झालं असतं आहे की नाही. आता आपल्याला एवढा वेळ होऊन जातो. म्हणून खूप मंडळी द्यावं, कमी असं. पण आता बाबाजींच्या कृपेने खूप मंडळी आली. 3 गाड्या द्यावं. एवढ्या गाड्या म्हणजे एवढी मंडळी खाली उतरायची आहे की नाही, परत बसायची, परत त्यांचं काही ते करच तर खूप वेळ लागतं द्यावं. खूप वेळ लागतं. आणि म्हणून लवकरात लवकर कधी बी कुठं खाली उतरले तर आपलं लवकर काय जे कार्यक्रम आहे तो उरकून आपण पटकन ते झालं पाहिजे. जिथं जेवणाचं सांगितलं तिथं पटकन जेवणं करून, जिथं दर्शनाला सांगितलं तिथं दर्शन. काही घेत नाही बसायचं द्यावं. तुम्हाला राग ना काही देऊ, तुम्हाला सांगितलं ना, काही घेत नका बस. काही घेत नका बस. ओशो रजनीश आहे की होऊन गेले. ती लहानपणी मनुष्यानाम सहस्रेषु कश्यते तयी सिद्धे. असे लहानपणी कसे सिद्ध असतात ते.
ते सहलीला गेले, अशी यात्रेला गेले समुद्रकाठी समुद्र पाहायला गेले, ती त्यांची सहल येते आणि ते सगळे दगडं बिगडे गोळा करायला त्यांना शंका बिंक नाही की ते सगळं लहानपणीच गोळा करायला लागले. त्यांच्यातलं एक त्यांचे गुरुजी वगैरे ते म्हणे, अरे हे काय गोळा करतो म्हणे, नुसतं कोणाची तार कावा सोडणं छेडल्या जाते सांगता येत नाही द्यावं. आणि म्हणून त्यांना नुसतं असं सांगितलं, हे कायला घेते, हे काय कामाचं नाही म्हणे, आपलं कामाचं वेगळं आहे म्हणे, हे काही कामाचं नाही. असं कळलं पाहिजे यात्रेमध्ये. आपल्याला काय वाटतं, आपल्या जीवनाला जे लागतं ना ते आपण घेत बसतो, पण आपलं जीवन कसं जगन, आपल्या जीवनाला अजून कशाची आवश्यकता आहे की नाही, ते आपण बघत नाही. सगळ्या संतांनी सांगितलं, नामस्मरणाचा आधार कलयुग केवळ नाम आधारा, सुमीर सुमीर नर उतर ही पारा. जसं बुडत्याला काडीचा आधार, असं आपल्या जीवनाला नामाचा आधार आहे द्यावं. आणि म्हणून घेत नका बसू. तुम्हाला सांगितलं एका प्रवचनामध्ये का जाताना काही घ्यायचं नाही, येताना ठीक आहे की नाही, आणि जातानाच पैसे खर्च झाले मग, आणि मग तुम्ही येताना काय घ्याल. घेतं मनुष्य आहे की नाही, काय घेतं माहिती का, इकडं लक्ष द्यावं. कसं सिद्ध होणार आहे, मनुष्यानाम सहस्रेषु कशीत येतं दिसते. भगवान अर्जुनाला सांगतायत का हजारामधून एखादा सिद्ध होतो का. असे जर पंढरपूरला गेले का बाया भरते बांगड्या आणि दाद्या घेतो घोंगड्या, आपल्या मराठीमध्ये कसं असं आलं बाबर. पूर्वी भरायच्या बांगड्या, आता काय बांगड्याचं काही संबंध नाही काही नाही. पूर्वी बाया गेल्या का हात भरून बांगड्या भरायच्या, बाया भरत्या बांगड्या आणि दाते घोंगड्या. इकडं घोंगड्यालाही मस्तपैकी, जसं नाशिकला माधवजी का बडिया चिवडा, मग ती चिवडा देते. म्हणजे कुठं काय प्रसिद्ध आहे, कुठं काय प्रसिद्ध आहे की नाही, कुठं काय भजे, कुठले भजे प्रसिद्ध आहे तिकडं लोक भजा, इकडं जिलेबीले आहे की नाही चांगली, इथं रसगुल्लेले चांगले. आता हे खात बसायचं का आपण, येते सांगतात असं. इकडं लक्ष द्या, मनुष्यानाम सहस्रची कशीत येतं ती सिद्ध येतं. देवा हो, सिद्ध होण्यासाठी फार कष्ट घ्यावं लागतं, एवढं ध्यानात ठेवा द्यावं. आणि म्हणून सद्गुरू जनार्दन स्वामी फार कष्ट केले. फार कष्ट म्हणजे 3:30 वाजून पहाटे ब्रह्मनाडी जागृत होते, अशा ब्रह्ममुहूर्तावर सद्गुरू जनार्दन स्वामी उठायचे, गार पाण्याने स्नान करायचे. स्नान करून विधी पूजा ध्यान हे ते करायचे देव, तेव्हा ते सिद्ध झाले देव. फुकट नाही देव. अगदी सकाळी सकाळी भस्मले पुनी प्रभात काळी मंगलमय बेली, स्वामी जनार्दन मौनगिरी भस्मले पुनी प्रभात काळी मंगलमय स्वामी जनार्दन मौनगिरी. भस्म लावून सकाळी सकाळी बाबाजी कुठं बसायचे, बसे प्रभू जवळी स्वामी जनार. भस्म लेपुनी, अंगाला सगळ्या अंगाला भस्म लावून, भस्म लेपुनी प्रभात काळी. अगदी सकाळी 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 आहे की नाही, बाबाजी प्रभूजवळ म्हणजे भगवान शंकराजवळ जाऊन बसायचे. किती खडतर अशी तपश्चर्या केली देव. म्हणजे आपल्याला माहिती झाली पाहिजे जनार्दन स्वामी हे कसे सिद्ध होते देव. आणि म्हणून ते जे बोलेल सिद्ध म्हणजे काय, गणेश बाबा, सद्गुरू गणेश बाबा सिद्ध होते. जे बोलेल ते व्हायचं. कितीतरी संत महापुरुष आहे की नाही. तुम्ही म्हणाल जे बोलेल ते कसं होतं, याचं उदाहरण सांगा ना, माऊलीचंच उदाहरण घ्या ना. आहे रेड्याच्या नुसतं कपाळावर हाला, रेड्यामुखी वेद बोलवले आहे की नाही, नुसतं कपाळावर हात ठेवला आहे की नाही, लगेच वेद बोलवलं. महिषापुत्र श्रुती बोले वेद, जे वेद बोलायचं देव. भिंतीला हात लावला लगेच चालायला लागेल आहे की. काय 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 सांगू जनार्दन स्वामीचं देव. 60 वर्षाची म्हातारी, 60 वर्षाची म्हातारी, कुठले राहिलं नाही तिचं शरीर धर्म, तरी मुलगा झाला विभूतीनं. त्यांच्या सोनाला मुलगा नव्हता आणि म्हणून बाबा विभूती द्या बा माझ्या सोनाला. तुम्हाला सांगितलं शिकलेलं बाईचं एवढा विश्वास नाही राहत. आणि म्हणे अशा विभूतीनं कुठं पोरं होत्या का, आणि म्हणून टाका लागेल म्हणजे इकडं आण बाई. 60 वर्षाची म्हातारी, तिनं खाल्लं आणि तिला गर्भ राहील. तुम्हाला आश्चर्य वाटेल. हे मला का सांगायचं, असे सिद्ध असतात ते. काय होणार नाही करीन ते काय, नोहे महाराज परिपाहे बीज शुद्धांगे करीन ते काय नो
हे महाराज, करीन ते काय नो हे महाराज, परिपाय बीज शुद्ध, परिपाय बीज शुद्ध, करीन ते काय नो हे महाराज, करीन ते काय नो हे महाराज. मनुष्यानाम सहस्रेषु कशित यतती सिद्ध, असे सिद्ध महापुरुष असतात द्यावं. म्हणून करीन ते काय नो हे महाराज, परिपाय बीज शुद्ध अंगी, त्यांचं बीज शुद्ध असतं. आणि म्हणून असे महापुरुष, सिद्ध महापुरुष काय म्हणून करणार नाही देव. म्हणून जनार्दन स्वामींच्या जीवनचरित्रामध्ये काय होणार नाही, जाते गावाला मला नेऊन सोडा. आता बरीचशी मंडळी, पांगळा बाबा आहे, तपश्चर्याने बाबांचे, तनु कायाही होय लोळे, असे सिद्ध महापुरुष किती कष्ट घेतले असतात. गार पाण्याने आंघोळ करायचं हे ते द्या हो. आणि बाबांची ती पायाची नस कामातून निकामी झाल्यामुळे बाबाला चालता येत नव्हतं आणि पांगळे झाले बाबा. आणि म्हणून मला तिकडं सोडून देते का बरं भाऊ जाते गावाला, पाय त्याजवळ जरी सोडलं तरी चालत. आणि म्हणून कोणी गाडी केली, कोणी बैल घेतलं, कोणी काय घेतलं आणि बाबाला नेऊन सोडलं. आणि या बाबा आता मला इकडं सुद्धा सोडून म्हणे बाबा आता कसे जाणं, मी जाईन कसं बी. तर जनार्दन स्वामी ते सिद्ध होते, सिद्ध युग. मनुष्यानाम सहस्रे कश्चित यतती सिद्धे यततापमी सिद्धानाम. भगवान अर्जुनाला सांगतात असा एक हजारो एखाद्यामध्ये एखादा असा सिद्ध होऊन जातो देव. आणि म्हणून असे सिद्ध महापुरुष म्हणजे जनार्दन स्वामी देव. या ठिकाणी सिद्धेश्वर तुम्हाला सांगितलं, अशी ही सिद्धभूमी आहे. अशा ठिकाणी तपश्चर्या, अशा ठिकाणी जप, अशा ठिकाणी ध्यान, अशा ठिकाणी दान, अशा ठिकाणी ध्यान, अशा ठिकाणी भक्ती नामस्मरण, काय काय स्नान दान ध्यान जप सिद्ध होऊन जातं देव. म्हणजे परिपूर्ण होऊन जातं, सिद्ध म्हणजे परिपूर्ण होऊन जातं देव. आणि म्हणून जनार्दन स्वामी या बाबा अशी गाडी वळली देव या का बाबा लगे डोंगरावर, बाबा गेले आधांतरी, सिद्ध होते ते आले जनार्दनाची स्वारी. जनार्दन स्वामींची स्वारी आले, बाबा गेले आधांतरी डोंगरावरी. जन हे आश्चर्य करी. बाकी तुम्हाला माहिती आहे माझे सिद्ध महापुरुष काही लीला करतात, आपल्याला असं वाटतं चमत्कार आहे का, त्यांची लीला असते देव. म्हणून जाते गावला बाबा आधांतरी गेले म्हणजे या बरं का भाऊ सांभाळून जा म्हणे बाबा. आम्ही त्याचं असेच पांगळे बाबा आहे, असे साधे बाबा समजतो, तुम्ही तो फार शुद्ध की या म्हणे वर. देव हो ताई अक्का असं म्हणतात. त्या जाते गावला मुंगळे ना आपले मुंगळे, ते मुंगळे मांजरी एवढे मुंगळे होते असं केवढे मुंगळे असत ते. वाघन शियन येन तेन काय डोंगर असन त्यावेळेस. एकदा का होईना ताई अक्का जातेगावची यात्रा करा. तुम्हाला वाटलं इथून गेल्यानंतर आपल्या पूर्ण जनार्दन स्वामींच्या मंदिराची यात्रा करायची असेल तर 1 किंवा 2 मुक्काम घडेल, जाता येईल द्यावं. आणि म्हणून जातेगावला पहिलं मंदिर, वेरूळला सिद्धेश्वर 2रं मंदिर, औरंगाबादला 3रं मंदिर, पालखेडला 4थं मंदिर आहे की नाही, पुलतांब्याला 5वं मंदिर, त्र्यंबकेश्वरला 6वं मंदिर, नाशिकला 7वं मंदिर आणि कोपरगावला 8वं मंदिर, साकूरला 9वं मंदिर, मौनेश्वर मंदिर. असे एक मंदिरं बाबाजींना सांगायचं तात्पर्य काय, अशी बाबाजी सिद्ध होत गेले द्यावं. असं सिद्धी दाखवली नाही त्यांनी, एवढं दाखवलं नाही पण क्षणात बाबा पुढे गेले. सांगायचं तात्पर्य का अशी सिद्ध महापुरुष जनार्दन स्वामी देव आपल्याला माहिती झाली पाहिजे. अशा सद्गुरू जनार्दन स्वामीचे असे तपपूत, असे सिद्ध महायोगी आणि जनार्दन स्वामींच्या कृपेने आपण ही सगळी आणि यात्रा करत आहोत. द्या हो, किती मोठं भाग्य आहे आपलं. आपण भाग्यवान आहोत. 11:30 झाले आहे का नाही. वेळ असा पटापट निघून जातो. आणि स्वयंपाक झाला का नाही, झाल्यानंतर प्रसाद घेऊन या म्हणजे मग मंडळी म्हणतील झालं आहे मला लवकर आहे का नाही. नर्मदे हरे नर्मदे हरे नर्मदे हरे नर्मदे नर्मदे हरे नर्मदे हरे नर्मदे. देवा हो, पाहते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवाशी न विसंबे. देव हो, पांडवाची भूमी म्हणतात. पांडवकालीन मंदिर हे म्हणतात. पांडव या ठिकाणी आले. पांडव देव हो ताई अक्का
पाहते पांडवा खंड वनवास. वनवासात होते पण देवाचं नामस्मरण अखंडवर का चालू. तुम्हाला सांगितलं सततम कीर्तयंतम आहे की नाही. असे सिद्ध असतात देव. आणि म्हणून त्यांच्या मुखामध्ये नामस्मरण. आम्ही रात्री स्नानाला गेलो. हात नाही आहे, अपंग आहे. हातानं अपंग, एका हाताने अपंग आहे या हाताने, आणि पायाने अपंग आहे, आणि एका हाताने असं मस्तपैकी भजन वगैरे. अजून सकाळी मस्त भजन चालू होतं, मस्त भजन. एवढी शांत माई, नर्मदा माई आहे की नाही. आम्ही स्नान करून येताना ते भजन ऐकत होतो. आम्ही 5-2 मिनटं मध्ये ते ऐकलं काय खरंच ज्यांना हात पाय मुख सगळं दिलं त्यांनी किती करायला पाहिजे हे मला सांगायचं आहे. येतं ना सिद्धानाम कश्चिन व्हावेत एखादा सिद्ध होऊन जातो. असे सिद्ध असतात ते देव आहे ना. म्हणून मस्त भजन. आणि सकाळीसुद्धा पहाटे परत आंघोळीला गेलो. आता दुसरे सिद्ध सांगत तुम्हाला. अशी सिद्धभूमी आहे. सीताराम 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 जय सीताराम 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 सीताराम. दम टाकू 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 म्हणलं. काय गोड मस्त भजन म्हणतात. एवढ्या याच्यामध्ये त्या नर्मदामाईच्या लहरी, पाण्याच्या लहरी, आणि ते शांत वातावरण, पहाडचं वातावरण, मंगलमय वातावरण, इतका सुंदर स्वर आणि असा आवाज येत होते देव. ते सुद्धा अपंग होते, गाड्यावर होते देव. तुम्ही सांगा आपल्याला कसं वाटेल. आपल्या मुखातून लवकर काय येत नाही. तुकोबराय म्हणतात, धन्य मी मानील माझे संचित, जडेलेशे प्रीत नाव तुझ्या नामे. म्हणजे तुझ्या नावावर माझं प्रेम आहे म्हणून आमच्या मुखामधून तुझं नाव येतं, नाहीतर येत नाही देव. ज्याचं नामावर प्रेम आहे त्याच्यात मुखातून देवाचं नाव येतं बरं का, ध्यानात ठेवा. तसं येत नाही लवकर. अनंत जन्माचे तप एक नाम हरिपाठ. माऊली म्हणतात अनंत जन्माचं तप असेल तरच नाव येतं. आणि म्हणून सकाळीसुद्धा नर्मदामाईने कसं दर्शन दिलं पहा. आणि आम्ही चाललो ना, आता एवढे आम्ही चाललो आंघोळीला, आशीर्वाद द्या. भजन चालू आणि आम्हाला आशीर्वाद देतात. म्हणलं जनार्दन स्वामी कोणत्या रूपाने येतील आणि आशीर्वाद देतील सांगता येणार नाही. असे शुद्ध महापुरुषाचं दर्शन होतं देव. नर्मदेहर 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 नर्मदेहर. ताई अक्का तुम्हाला सांगायला काय हरकत नाही. काही बी अनुभव आपल्या भक्तांना सांगावा असं सांगितलेलं आहे. अनुभव सांगू नये पण आपल्या भक्ताला सांगा. आता नर्मदा काठी कोणताही महापुरुष म्हणा, साधू म्हणा, संत म्हणा, कोणी भेटलं काय म्हणतं, नर्मदेहर नर्मदेहर नर्मदेहर. आणि एक कन्या आली हरिओम बाबा. म्हणजे तुम्हाला लक्षात नाही आलं. नर्मदा कन्या आहे ती. कन्या आली ती नर्मदेहर नाही म्हणली देव. हरिओम बाबा हरिओम बाबा. देव हो ही नर्मदा माता. आपण सगळं नर्मदेचं भजन करतो. हर 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 नर्मदे मा, हर 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 नर्मदे मा, हर 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 नर्मदे मा, हर 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 नर्मदे मा. म्हणून एवढ्या लवकर उठायचं, एवढ्या लवकर स्नान करायचं, एवढं कष्ट का घ्यायचं का असं सिद्धांचं दर्शन होतं राहतं देव. आणि म्हणून आपण सगळे नर्मदे हर म्हणतो. पण नर्मदा माईचा जप चालू होतं हर हर ओम हर हर ओम हर हर ओम हर हर ओम. आदरणीय श्री चितळेताई ना, तिने जेव्हा नर्मदा माता परिक्रमा वगैरे ती केली. ताई अक्का इकडे लक्ष द्या या आळूच्या. तर दरवर्षी अशा ठिकाणी ते चितळेताई आश्रम करतात जिथं नर्मदा माता हर हर ओम हर हर ओम. त्या पाण्याचा आवाज असा येतो. म्हणजे ती कसं जप करते तो आवाज येतोय. हर हर ओम हर हर ओम हर हर ओम. असा जिथं आवाज येतो तिथं ते आश्रम करतात. म्हणून नर्मदे मातेचा मंत्र स्वतः नर्मदा माता म्हणते हर हर ओम हरिओम. ऐक नाही हरिओम बाबा. तुम्हाला लक्षात आलं मग आता नर्मदा माता काय म्हणते, हरिओम हरिओम बाबा हरिओम बाबा. आपण म्हणतो नर्मदे ऐक नाही. आता आमचं मौन असल्यामुळे आम्ही चाललो होतो म्हणजे हरिओम बाबा. मग आम्हाला ते मौन सोडायला लागलं. म्हणलं हरिओम ऐक नाही. ओम नमो नारायण.
सांगायचं तात्पर्य काय, अशी नर्मदा माता. आणि लक्षात आलं तुम्हाला आज ही सिद्धकू भूमी किती सिद्ध आहे पहा तुम्ही. देव किती नर्मदा माता म्हणजे नर्मदा कन्या येऊन बसल्या, रांगेत येऊन बसल्या. आपण बोलवलं का त्यांना? किती भाग्य. हे असं दिव्य दर्शन होतं. ही सिद्धभूमी देव. म्हणून आपली तपश्चर्या, आपली यात्रा किती सिद्ध झाली, किती पवित्र झाली, किती आपण नामस्मरण करत असेल, किती भक्ती करत असेल, किती कष्ट घेत असेल. म्हणून अशा आणि दिव्य कन्यांचं ते दर्शन होतं देव. आपण बाकीचं काही पाहू नका देव. अशा पवित्र भूमीमध्ये काही पाहायचं नाही, फक्त नर्मदामाई पाहायची. आपण नर्मदामाई यात्रा करतोय म्हणून अशा सिद्ध भूमीमध्ये, अशा कन्यामध्ये नर्मदा माता पाहायची देव. आणि म्हणून किती येऊन बसला, किती लोकांनी आनंद घेतला देव. हा आनंद घ्यायचा आहे. नेहमी आनंद आहे ना बरं का आपल्यामध्ये आत असतो. तुकोबराय म्हणता हा आनंद केव्हा येतो? देह समर्पिजे देवा. जोपर्यंत आपण देह समर्पित करत नाही देवाला, भार काहीच न घ्यावा होईल गवा तुका म्हणे आनंद, तेव्हा आनंद होतो राहतो देवा. म्हणून असा आनंद आपण घ्यायचा आहे आणि दुसऱ्याला द्यायचं आहे. देण्यात आनंद आहे की नाही? देण्यात आनंद. पाहा तुम्ही, आपण जेव्हा जेव्हा देतो ना त्यांना आनंद होतो आणि आपल्याला आनंद होतो. म्हणून देत राहायचं. आपल्याजवळ जे असं नाही का बा दिलंच पाहिजे असं नाही बरं का ताई अक्का. काही काही मंडळीला तर बरेच मंडळी वाटतं का आपल्याला द्यायचं पण आपल्याजवळ काही नको. तुम्ही नुसतं मनात आणा का आपल्याला द्यायचं होतं, एवढं जरी मनात आलं तुम्ही दिल्यासारखं द्यावं. पण ज्यांच्याजवळ आहे त्यांनी ते द्यायचं आहे. आणि म्हणून ध्यान करून ठेवायचं. आता जिथं जिथं नर्मदा माता आहे तिथं कन्या येणारच आहे. आणि म्हणूनच स्नानाला येतानाच थोडंसं एका पिशीमध्ये थोडंसं चॉकलेट म्हणा आहे की नाही, कन्याचं म्हणजे ते सामान म्हणा, काही त्यांचे कपडे म्हणा किंवा काही म्हणा. आता भेडा घातला आहे ना, भेडा घातला आहे, जबलपूरला आहे, तिथं आहे, अमरकंटकला आहे. असं ज्या ज्या ठिकाणी नर्मदा मातेचं आपल्याला स्नान होईल तिथं ना आपण ते घेऊनच यायचं. म्हणजे जेवढी संधी तेवढी. नसलं तर विचार करायचा नाही ताई अक्का. आपण त्या यात्रेमध्ये आहोत. आपल्यामध्ये सर्व मंडळी देणारी मंडळी आहोत. बरीचशी मंडळी म्हणजे जास्तीत जास्त मंडळी देणारी देव. आणि म्हणून हा आनंद घ्यायचा आहे. देता आहे ना, त्या ताई देता आहे ना, आपल्याला आनंद आहे. आपण नमस्कार करायचा आहे की नाही. दक्षिणा नाही देता आली तर निदान प्रदक्षिणा. किती सोपं आहे. नोट किया जाय बाई. म्हणजे सोपं तुम्हाला सांगतोय. नाही दक्षिणा देतं निदान प्रदक्षिणा आहे की नाही. नाही दान तर निदान श्रमदान. काल मला अक्षरशः उज्जैनला 2 लाख लोक होते. 2 लाख लोक होते. आणि किती तुम्ही पाहिलं ना ते किती असं वाटत होतं स्नानाच्या अगोदर पूर्ण ती गंगा साफ करावी असं म्हणत आलं. मला आपली एवढी मंडळी आहे, एवढीने सगळं साफ करावं. पण विलाज नाही ते करणे. पण करू आपण. आमच्या मनात आहे ते सगळं की जिथे जिथे असं वाटतं आता इथं किती स्वच्छता आहे देव. हां, ही सिद्धभूमी देव. इथं पवित्र वातावरण, स्वच्छता आहे की नाही. किती म्हणजे पाणी किती स्वच्छ आहे. इथं रस्ते वगैरे हे ते सगळं जास्त वेळ तुम्हाला घेत नाही. मनुष्यानाम सहज कश्चित येतं ती सिद्ध येतात आमापे सिद्धानाम कश्चिन मा वेत्ती तत्वा. आपल्यासमोर प्रसाद वगैरे आलेला आहे. तुम्ही एवढं ध्यानात ठेवायचं आहे थोडक्यामध्ये की ही सिद्धभूमी आहे. हे सिद्धेश्वर आहे. अनेक ऋषीमुनींनी तपश्चर्या केलेली सिद्ध झालेली भूमी. इथं साधू संत हे ते तपश्चर्या. आणि विशेष म्हणजे नाभी म्हणजे बेंबी नर्मदा मातेची इथं मध्यभागी देव हो. आणि म्हणून असं कुणी ओंकारेश्वरून परिक्रमा सुरू करतं, कुणी इथून सुरुवात करतं, कुणी अमरकंटकून सुरू करतं देव. प्रत्येकाचं वेगवेगळं क्षेत्र आहे. आणि म्हणून आपण ओंकारेश्वरपासून नर्मदा मातेची परिक्रमा सुरू केलेली. कुणी इथून सुरू करतं देव. आणि म्हणून ही सिद्धभूमी आहे. आणि नर्मदा माईची परिक्रमा म्हणजे प्रत्येक स्थान, प्रत्येक देवानी, प्रत्येक ऋषींनी, प्रत्येक मुनींनी, प्रत्येक साधुसंतांनी, भक्तांनी अशी तपश्चर्या केलेली आहे. त्यामुळे ही नर्मदा नदीचा जो किनारा आहे आता ती तपस्वी असल्यामुळे आणि बाकीचे सगळे संत तपश्चर्या करतात आणि सिद्ध होऊन जातात देव. इथं जे आपण करू ते सिद्ध म्हणजे पूर्णत्वाला जाणं. एवढं ध्यानात ठेवा. म्हणजे एकदम साधं सोपं येऊन अख्ख्या प्रवचनाचं सारखं आहे का आपल्या जीवनामध्ये आपल्याला पूर्णत्वाला जायचं. कारण तो भगवान ओम पूर्णमदा पूर्णमदम
पूर्णार्थ पूर्णमुज्यते मुदते पूर्णश्च पूर्णमादाय पूर्णमेवाय वशते. भगवान पूर्ण आहे आणि म्हणून आपण अपूर्ण आहे. अपूर्ण आहे की नाही. पूर्ण तो परमात्मा आणि अपूर्ण तो संसार. आपण सगळे संसारिक मंडळी आहोत आणि म्हणून माऊली म्हणतात आसोनी संसारी जिव्हे वेगू करी. जरी असून संसारी जरी असलो आपण, पण मुखानं भगवंताचं नाव आलं पाहिजे आणि त्या नावानेच आपण सिद्ध होऊन जाऊ. असंच या श्लोकाचा अर्थ आहे. आपण सर्व मंडळी स्वामीजी या ठिकाणी श्रवण करतात. सगळे आपण सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक हृदयपूर्वक प्रेमपूर्वक सगळ्यांचं अभिनंदन करून सर्वांना वंदन करून सर्वांना जय जनार्दन नर्वधैर्य करून या ठिकाणी थांबूया. हर 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 नर्मदेवा 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 हर 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 नर्मदेवा. नर्मदे सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. सर्वांनी हात जोडा. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्त